थोडंसं चढावरती गेलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आम्हाला एक गाडी म्हणजे पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली. पण त्यातनं पण 3 लोकांनी आधी तिथं जागेवरतीच उड्या मारल्या त्या ठिकाणी. ते एवढं लांबून आम्हाला क्लिअरली दिसलं नाही की किती लोकं आहेत ते. 3-1 लोकांनी तिथं जागेवरती उड्या मारल्या. थोडंसं काही अंतरावरती आल्याच्या नंतर मग पुन्हा एक जणाने आणखी एक जणांनी गाडीतनं चालू गाडीमधनं उडी मारली. त्याच्यानंतर बघितलं तर त्या गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. ड्रायव्हर नसल्या कारणाने ती गाडी कधी इकडं धडकायची, कधी इकडं धडकायची. म्हणजे डिवायडरला धडकत एकदा तिकडं धडकली की परत इकडं धडकायची. अशी डिवायडरला धडकत गाडी यापर्यंत इथं आली. त्याच्यानंतर इथं येऊन एक ह्या झाडाला तुमच्या पाठीमागं झाड आहे, त्या झाडाला येऊन तिथं गाडी धडकली तिथं. नंतर मग आम्ही जी व्यक्ती पडली होती त्यांना उचलून साईडला ठेवलं. त्यांनी स्वतः उठले, त्यांची बॅग वगैरे मोबाईल सगळं म्हणालात की काचा फोडण्याचा देखील तुम्ही प्रयत्न केला. हो. त्याच्यानंतर मग त्यांना आधी सेफ करून सगळे मग लोक या शेजारच्या कंपनीतले सिक्युरिटी गार्ड होते 1-2 आणि आम्ही असं दगडी ब्लॉक वगैरे जे होते त्याच्याने आम्ही ते काचा फोडण्याचा प्रयत्न केला. पण आगच एवढी प्रचंड आग लागली होती त्याच्यामुळे ते त्यांना विझवण्यास शक्य नाही झालं तेवढं. आणि आम्ही दरवाजा पण खोलण्याचा प्रयत्न केला, पण जाळ एवढा होता की त्याच्यातनी तो दरवाजा पण खूप तापलेला होता. बरोबर. पण ताई तुम्ही स्वतः हे सगळं पाहिलं आणि तुम्ही सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये आता दिसताय की धावत पळत येऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करत होतात. इथे शेवटी जेव्हा गाडी येऊन धडकली त्यावेळेस तुम्ही म्हणाल की त्यावेळेस कोणीतरी बाहेर पडलं, त्याची काय अवस्था होती आणि सुरुवातीला हे बघितल्याबरोबर तुम्हाला काय वाटलं हे सगळं? मला प्रचंड भीती वाटली. माझे मिस्टर त्या गाडीच्या मागे धावत होते मदत कार्य करण्यासाठी. पण नाही ना, ती जे पडले होते ते अक्षरशः इतके भाजले होते. ही साईड वगैरे सगळी भाजली होती, त्यांची केस वगैरे खूप विचित्र दिसत होते ते. पण नंतर इथले सिक्युरिटी वगैरे सगळेजण आले मदतीसाठी. त्यांनी तिथून कंपनीतून पाईपाची सोय केली, पण ती सगळी सेटिंग होतोपर्यंत सगळं हे होतोपर्यंत ती आग पेटतच गेली, जास्त पेटत गेली. तरी पण इथल्या सिक्युरिटी ह्यांनी वगैरे पलीकडं बस होते, एक कॉर्पोरेशनची बस होती, त्या ड्रायव्हर लोकांनी ते फायरचे सिलेंडर काय आरडाओरड आणि किती किंचाळ होत्या, काय प्रयत्न करत होते सगळे आतमध्ये. ठकठक आवाज येत होता की हे. मग तेव्हा म्हणले अरे 3-4 जण गाडीत आहेत आणि ती 3-4 जण हे तर पडलेले आहेत, आता काय. तर मग मीच त्यांना पटकन म्हणलं तुम्ही नाही का फायर ब्रिगेडच्या गाडीला फोन करा. मग त्यांनी फोन वगैरे लावला, पण ट्रॅफिक होती आणि ती गाडी येस तोपर्यंत सगळं हे होस तोपर्यंत जरा थोडा टाइमच झाला.